शरद पवार यांची राष्ट्रवादी राहुरी पोटनिवडणूक लढणार आहे सूत्रांकडून कळत आहे। शिवसेना आणि काँग्रेसशी चर्चा करून आजच अंतिम निर्णय घेतला जाईल असं देखील सूत्रांकडून कळत आहे। आज रात्री उशिरापर्यंत उमेदवाराचं नाव निश्चित होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तर काँग्रेस उद्या बारामती पोटनिवडणुकीकरता अर्ज करतेय। काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे। आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल अशी माहिती आहे। आकाश मोरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता दाट आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, राहुरीतून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरतीये। निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक आहे, तर तिथं बारामतीच्या जागेवर काँग्रेसही आपला दावा करतीये। निश्चितच लागवी, कारण राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीसाठी आता सध्या महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे शरद पवार पक्षाकडून राहुरीसाठी जी आहे ती दावा जो आहे आपल्याकडनं सांगण्यात येण्याची शक्यता आहे। खरं तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी लढवण्यासाठी राष्ट्रवादी जी आहे ती इच्छुक आहे आणि काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आजच अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। खरं तर महाविकास आघाडीकडून आज रात्री उशिरापर्यंत उमेदवाराचं नाव जे आहे ते निश्चित करून जाहीर देखील करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर राहुरी विधानसभेसाठी एकीकडे आपण जर पाहिलं तर प्राजक्ता तनपुरे हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते जयंत पाटील यांचे भाचे देखील आहेत। यापूर्वी देखील आपण पाहिलं तर कालच जयंत पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना प्राजक्ता तनपुरे यांचा यावेळी देखील या ठिकाणी आपण पाहतोय की या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो जाऊ शकतो। सध्या जर आपण पाहिलं तर बारामती विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी काँग्रेस जे आहे ते उद्या अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षाने काही भूमिका ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत, तर काँग्रेस आपल्या भूमिकेवरती देखील ठाम असल्याचं कळत आहे। दुसरीकडे काँग्रेसकडून 2 ते 3 दिवसापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने मुलाखती ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। त्यामध्ये काँग्रेसकडून अर्चना पाटील असतील, आकाश मोरे असतील, वैभव बुरुंगले असेल किंवा रोहित बनकर असतील आणि डॉक्टर जयकुमार पिसे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना यापैकी आकाश मोरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात धनगर समाजाचा चेहरा देण्याच्या तयारीमध्ये काँग्रेस पाहायला मिळते आणि तशी तयारी देखील केलेली आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून नाव जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बारामतीमध्ये जाऊन अर्ज देखील दाखल करणार असल्याची माहिती आहे। लागवी अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीबद्दल मवियात चर्चा सुरू आहे। राऊत म्हणतायत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा आहे, काँग्रेससोबतही आमची चर्चा ही सुरू आहे असं राऊत यांचं वक्तव्य आहे। तर राहुरीमध्ये लढण्याकरता आमचे देखील 3 जण इच्छुक आहेत अशी माहिती राऊतांनी दिली आहे। निवडणुका लढायच्या की नाही या संदर्भात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे। असं काही नाही की चर्चा सुरू नाही। काल स्वतः माननीय शरद पवार यांचं उद्धव साहेबांशी चर्चा झाली। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे। निर्णय त्यांनी घ्यायचा, काय करायचं। राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून एकूण 3 इच्छुक आहेत। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही शिंदेंची भूमिका आहे। बारामतीची पोटनिवडणूक या संदर्भात राजकारण करणं चुकीचं आहे असं मंत्री उदय सामंत म्हणतायत। ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिवसेना म्हणून भूमिका आहे। आता काँग्रेस कशा पद्धतीनं पुढे जातं, कशा पद्धतीनं मागे येतं याच्यावर सुतोवाच संजय राऊतांनी केलेले आहेत, त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही। परंतु अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं, काँग्रेसचं देखील नेतृत्व केलेलं होतं। राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे। बच्चू कडू यांच्यावरचे आरोप खोटे आहेत, अजय बेलखडे यांचं म्हणणं आहे।
जय बेलखडे यांनी हे वक्तव्य केलंय. व्हायरल व्हिडिओ क्लिप डुप्लिकेट असल्याचा आरोपही ते करतायत. राजकीय षडयंत्र रचल्याचा प्रहारचे नेते जय बेलखेडे यांनी आरोप केलाय. बच्चूभाऊ कडू यांच्यावर जो तो आरोप लागलेला आहे, मला हे सांगा का अजित पवारांची डुप्लिकेट रेकॉर्डिंग बनू शकते, ओरिजिनल मोदीचा आवाज डुप्लिकेट करू शकते, तर बच्चूभाऊचा आवाज काढणारे हजारो लोक आहेत. मला हे सांगा, एका दिवसात 2 दिवसात FIR दायर होऊ शकते बच्चू कडूवर, पण अजित पवार यांचा एवढा मोठा अपघात झाला. महाराष्ट्रातली सरकार आणि महाराष्ट्रातले गृहमंत्री व चंद्रशेखर बावनकुळे काल त्यांनी आवाज उचलला. कुठंतरी हा सरकारचा हात असल्यामुळे याच्या अजित पवारांच्या FIR दायर झाला नाही. याचं कारण म्हणजे कुठेतरी सरकारचा त्याच्यात मोठं षडयंत्र असल्यामुळे. नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात पवारांची भेट घेतली. उदय सामंत यांची स्पष्टोक्ती आहे. शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली असं सुद्धा सामंत म्हणतायत. आणि माझ्या MIDCच्या भागामध्ये ज्या ओपन स्पेस आहेत ज्याच्यामध्ये ट्री प्लांटेशन करायचं आहे, तर ते कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता हे सांगण्यासाठी एक टीम बोलवलेली होती आणि त्याचं डिस्कशन आम्ही त्या ठिकाणी केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की मी असेल, विजयदादा असतील, आम्ही अखिल भारतीय नाट्य परिषदेवर काम करतो. मी त्या नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि या संस्थेचे प्रमुख विश्वस्त हे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. तर त्या संदर्भामध्ये काही चर्चा करायची होती, ती देखील चर्चा आम्ही शरद पवार साहेबांबरोबर केली. नाट्य परिषदेच्या विश्वस्तांच्या बैठकीसाठी 13 तारखेला त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. गॅस एजन्सी धारकांना घरपोच सिलेंडर देणं बंधनकारक आहे. जळगाव जिल्हा पुरवठा विभागाचे आदेश आहेत. कार्यालयातून थेट वितरण तात्काळ बंद आहे. हे देखील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.